नमस्कार. डॉक्टर सुनील कुमार लवटे यांचे साहित्य व विचार या विषयावर 15 ऑक्टोबर रोजी नॅशनल वेबिनार आयोजित केला गेला आहे. या वेबिनारच्या अनुषंगाने काही मुलाखती घेण्याचं प्रयोजन भाग्यश्री प्रकाशन आणि संवाद प्रकाशन यांनी आयोजित केलेलं आहे. या अनुषंगाने यापूर्वी पहिली मुलाखत विश्वास सुतार साहेब यांची झालेली आहे. यानंतर आज दुसरी मुलाखत डॉक्टर गिरीश मोरे सरांची आज या ठिकाणी आयोजित केलेली आहे. सर्वप्रथम मी डॉक्टर गिरीश मोरे सरांचे आणि फेसबुक लाईव्ह वरती असणाऱ्या सर्व व्यक्तींचे मी पहिल्यांदा हार्दिक स्वागत करतो आणि आपण आपल्या विषयाकडे वळूया. खरं तर डॉक्टर गिरीश मोरे सरांचा परिचय तुम्हाला सर्वांना आहेच, तरी पण थोडक्यात एक औपचारिकता म्हणून मी 1-2 मिनिटात सरांची ओळख करून देतोय. डॉक्टर गिरीश मोरे सर राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय रुकडी येथे मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे आतापर्यंत संशोधनपर आणि समीक्षापर असे ग्रंथ प्रकाशित आहेत. त्यामध्ये मराठी निबंध उद्गम आणि विकास हा 2009 साली प्रकाशित झालेला ग्रंथ महत्वाचा आहे. त्याचबरोबर राजर्षी शाहू विचार व कार्य, प्रवर्तक साहित्य हा संपादन ग्रंथ आहे. डॉक्टर गंगाधर पानतावणे यांच्या साहित्याची समीक्षा करणारा हा ग्रंथ आहे. त्याचबरोबर परिवर्तनाचा जागर हा अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची समीक्षा करणारा, त्यांच्या एकूणच साहित्यावरती समग्र विचार मांडणारा हा ग्रंथ आहे. त्याचबरोबर अग्निशाळा समीक्षकांच्या दृष्टीपथात हे संपादन आहे. आणि स्त्रियांच्या मराठी कादंबरीतील स्त्री मानस हा एक संपादित ग्रंथ सरांचा प्रसिद्ध आहे. विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चासत्रातून सरांनी विषय तज्ज्ञ म्हणून आपली भूमिका मांडलेली आहे. त्याचबरोबर दर्जेदार नियतकालिकामध्ये अनेक शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत. मराठी साहित्य आणि समीक्षेवर अलीकडच्या काळात गांभीर्याने चिंतन करणारे एक अभ्यासक म्हणून सरांच्याकडे पाहिलं जातं. आणि त्या दृष्टिकोनातून आज आपण मराठी साहित्य आणि नवे शैक्षणिक धोरण या विषयाच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत. मी सरांचं सर्वप्रथम स्वागत केलेलंच आहे. पुन्हा एकदा स्वागत करून मी सरांना काही प्रश्न विचारतोय. त्यांच्या मुलाखतीला आपण प्रारंभ करूया. सर, आता हा जो कोरोनाचा काळ सध्या सुरू आहे, या कोरोना काळाने अनेक गोष्टींना ब्रेक लागल्याचे आपण पाहत आहोत. अशा या काळात साहित्य विश्वात काय घडामोडी घडत आहेत आणि या घडामोडीकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता हे जरा आम्हाला तुम्ही सांगावं अशी मी विनंती करतो. ओके. आज भाग्यश्री प्रकाशन आणि संवाद प्रकाशन ह्या कोल्हापुरातल्या 2 महत्त्वाच्या प्रकाशन संस्था याने संस्थेच्या वतीनं आज मुलाखत आयोजित केलेली आहे. वस्तुतः ही मुलाखत माझी असली तरी सुद्धा, की डॉक्टर प्रकाश दुकळे हे मराठीचे प्राध्यापक माझी मुलाखत घेत असली तरी सुद्धा या मुलाखतीचं केंद्र किंवा संदर्भ हा डॉक्टर सुनील कुमार लवटे सर हे असणार आहेत. म्हणजे 15 ऑक्टोबरला डॉक्टर सुनील कुमार लवटे सर यांच्यावर ऑनलाईन नॅशनल सेमिनार होणार आहे, वेबिनार होणार आहे. आणि त्या वेबिनारच्या संदर्भानं आपण आजच्या काळातील नवीन शैक्षणिक धोरण म्हणा किंवा कोरोना काळातील मराठी साहित्य व्यवहार म्हणा किंवा कोरोना काळामुळं लागलेलं ऑनलाईन शिक्षण धोरण म्हणा, या मध्यवर्ती सूत्रावर आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यानिमित्तानं डॉक्टर प्रकाश दुकळे यांनी मला पहिला प्रश्न विचारला होता, तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि ही मुलाखतीची चांगली सुरुवात आहे असं मला वाटतं. आणि तो माझ्या आवडीचा पण प्रश्न आहे. तो प्रश्न असा होता की कोरोना काळामुळं जीवन व्यवहारावर काही ब्रेक लागलेला आहे, काही लागलेला आहे काय? तर निश्चित आपल्या सगळ्यांना माहित आहे की हा मार्च पासूनचा कोरोना काळ सुरू आहे, तो अद्यापही सुरू आहे. आणि तो किती काळ पुढे चालू राहील हे आत्ता तरी सांगता येत नाही. जोपर्यंत माणूस हा कोरोना या
रोगापासून भयमुक्त होत नाही किंवा रोगमुक्त होत नाही तोपर्यंत तो धाडसानं व्यवहार करू शकणार नाही. आणि व्यवहार करण्यासाठी त्याला बाहेर पडताना जो ताण येतो तो ताण सुद्धा येणार नाही. पण अशा काळामध्ये मग सगळे व्यवहार ठप्प झालेले आहेत असं म्हणत असताना मग माणूस हा असा पूर्णपणे निर्जीव झालेला आहे का? तर असं नाही. शेवटी तो माणूस आहे. आणि माणसाचं जिवंतपण कशात आहे? तर माणूस असणं आणि समाजाशी एकमेकाशी संवाद करणं, संपर्क करणं हे माणसाचं वैशिष्ट्य आहे. आणि या कोरोना काळात सुद्धा माणूस हा एकमेकाशी वेगवेगळ्या माध्यमातून संपर्क करतो आहे, संवाद करतो आहे. त्यामुळं दोन व्यवहार मला सगळ्यात ठप्प झालेले पाहायला मिळतात. त्यातला महत्वाचा व्यवहार आहे जो आपल्या जीवन जगण्याशी निगडीत आहे, तो म्हणजे उद्योग आणि व्यवसाय आणि काम. हा उद्योग, व्यवसाय, काम हे बंद झाल्यामुळं सर्वसामान्य माणसांपासून ते उच्चभ्रू श्रीमंत माणसांपर्यंतचा सगळा हा जो पट आहे सगळ्या मानवी जीवनाचा, हा थोडासा थांबलेला आहे की म्हणून त्याला एक वेगळं वळण लागलेलं आहे. म्हणजे तिला कामगार हा कामापासून वंचित झालेला आहे, म्हणजे तो उपासमारीच्या दिशेने प्रवास करतो आहे. इथले लहान मोठे उद्योगधंदे, अगदी स्मॉल स्केल असा म्हणतो आपण, अगदी चहा टपरीवाले सुद्धा, हे लहान विक्रेते सुद्धा हे फार धाडसानं आता व्यवसाय करत नाहीत. हे घाबरत सगळे हे व्यवसाय करतायत. आणि कदाचित या सगळ्या बाबींवर सुद्धा कोरोनाचं सावट आहे, संसर्ग वाढत चाललेला आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये जेवढी संख्या रुग्णांची होती तेवढी संख्या लॉकडाऊन नंतर वाढलेली आहे. आता वाढलेली आहे म्हणजे घाबरायची गरज नाही, कारण माणूस हा या संकटावर मात करतो आहे आणि मात करून या संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि म्हणून उद्योग हा सगळ्यात मोठा बंद पडलेला एक भाग आपल्याला लक्षात येतो. त्या अनुषंगाने शिक्षण क्षेत्र हे सुद्धा बंद पडलेलं आहे. काय झालेलं आहे शिक्षण प्रक्रियेमध्ये? एक तर आमच्या BA सेकंड इयरच्या परीक्षा नाहीत, BA थर्ड इयरच्या परीक्षा नाहीत, किंवा MA दुसऱ्या वर्गाच्या परीक्षा नाहीत. ह्या सगळ्या परीक्षा नाहीत आणि विद्यार्थी हवालदिल झालेला आहे. काय करायचं? म्हणजे परीक्षा घ्यायची तर कशी घ्यायची, परीक्षा नाही घ्यायची तर यांना कसं पास करायचं, यांना पदव्या कशा द्यायच्या, असा सगळा प्रकार ह्या शिक्षण तज्ज्ञांच्या पुढे किंवा देश चालवणाऱ्यांच्या पुढे किंवा संस्थानांच्या पुढं, हे संस्था पुढं सगळं हे उभारलेलं संकट आहे. पण हे सगळं सुरू असताना ऑनलाईनच्या माध्यमातून काही शिक्षण प्रक्रिया सध्या सुरू आहे, पण ती फारशी समाधानकारक आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. पण अनेक शाळा, कॉलेज हे बंद अवस्थेमध्ये आहेत. काही कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू आहे, परंतु म्हणावा तसा प्रतिसाद विद्यार्थ्यांकडून प्रवेशामध्ये मिळत नाही. 50% सुद्धा प्रवेश महाविद्यालयामध्ये झालेले नाहीत, किंवा शाळांमध्ये सुद्धा अशा तऱ्हेची प्रक्रिया सुरू झालेली नाही. काही संस्था अशा असतील की ज्यांच्याकडं काही चांगले फंड्स असतील, पैसे असतील, किंवा पालक हे श्रीमंत आहेत आणि ऑनलाईन माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून हे टीचिंग सुरू आहे, अध्यापन प्रक्रिया सुरू आहे. पण त्या अध्यापन प्रक्रियेला काहीही उपयोग आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. त्यामुळे हे शिक्षण आणि उद्योग हे दोन व्यवहार अत्यंत ठप्प अवस्थेमध्ये आहेत. पण या अनुषंगाने मात्र साहित्य व्यवहार सुरू आहे, पण तो सुद्धा ऑनलाईन स्वरूपातला आहे. कारण छापखाने बंद आहेत, बांधणी बंद आहे, लेखनाची DTP बंद आहे, किंवा काही प्रमाणात सुरू झाले असेल. पण कोरोनापूर्व काळात जेवढी गती छपायची होती, DTPची होती, लेखकांना लिहिण्याची होती, ही सगळी प्रक्रिया कुठेतरी मंदावलेली आहे. म्हणजे हे बंधन, हे ब्रेक या सगळ्या व्यवहारावर लागलेलं आहे. किंवा सांस्कृतिक व्यवहारामध्ये सणांवर ब्रेक आहे, तुमच्या दररोजच्या जीवनातल्या व्यवहारावर ब्रेक लागलेला आहे. हे सगळे अडथळे सध्या आहेतच. म्हणून या कोरोना काळातील साहित्याकडं, शिक्षणाकडं किंवा उद्योगाकडं, एकंदरीत मानवी जीवनाकडं आपण पाहत असताना फारसं समाधानकारक वास्तव आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. पण यातल्या आणखी एका मुद्द्याकडे मला घेऊन जायचंय. खरं म्हणजे हा कोरोना काळ असला तरी सुद्धा केंद्राच्या पातळीवर मात्र अनेक वेगवेगळे धोरणं राबवले जात आहेत, आखले जात आहेत. आणि प्रश्न असा पडतोय की कोरोना काळात जर एवढे सगळे माणसं मरत असतील, संसर्ग वाढत असतील, उपासमारी वाढत आहे,
किंबहुना चोरी वाढत असेल, लुटारूपणा वाढत असेल, मग हे नवीन सगळे धोरणं आखून काय आपण साध्य करतोय असाही प्रश्न माझ्या पुढं पडलेला आहे. त्यामुळं हा व्यवहार तर थांबलेला आहेच, पण यातून सुद्धा काही काळानंतर आपण बाहेर पडून आणि एका नव्या उमेदीनं आपण या सगळ्यावर मात करून काही नवीन घडवू शकतो असा मला विश्वास मात्र या निमित्तानं वाटतो आहे. ठीक आहे सर. आताच तुम्ही म्हणालात की काही साहित्य व्यवहार हा ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे, त्यामध्येच वेबिनार हा एक अत्यंत चांगला प्रभावी अशा पद्धतीचा एक प्रवाह आहे म्हणूया. मग या वेबिनारच्या माध्यमातून साहित्य आणि साहित्यिक सध्या घराघरापर्यंत पोहोचत आहेत. याचा एक परिणाम म्हणून मराठी साहित्याचं वाचन आणि वेबिनारच्या माध्यमातून श्रवण हे घडत आहे. मग ही वाचन आणि श्रवणाची संस्कृती रुजवण्यात ही ऑनलाईन वेबिनार महत्वाची भूमिका बजावत आहेत का, असं वाटतं का तुम्हाला? ओके 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 हा हा म्हणजे आत्ताचा काळ हा कोरोनाचा काळ आहे आणि या कोरोना काळामध्ये नॅशनल आणि इंटरनॅशनल पातळीवरचे वेबिनार सुरू आहेत, किंवा स्थानिक पातळीवर सुद्धा वेबिनार सुरू आहेत. जे पूर्वी आपण वेगळ्या पद्धतीनं सभागृहामध्ये सगळे एकत्र येऊन वेबिनार किंवा सेमिनार किंवा चर्चासत्र आपण आयोजित करत होतो, आता मात्र ऑनलाईन पद्धतीने हे सगळे वेबिनार्स आयोजित होत आहेत. मी थोडंसे वेगळ्या बाजूने या वेबिनारकडे बघतो आहे. खरं तर सेमिनार किंवा चर्चासत्र ज्यावेळेस सुरू होते त्या चर्चासत्राचा हेतू काय होता आणि चर्चासत्रामध्ये सहभागी होणारे जे काही पार्टिसिपंट्स असतील, सहभागी प्राध्यापक, विद्यार्थी, संशोधक, सर्वसामान्य नागरिक असतील, हे कोणत्या भूमिकेतून त्यावेळेसच्या चर्चासत्रामध्ये सहभागी होत होते. याच्याकडे जर म्हणजे भूतकाळाकडे जर आपण दृष्टिक्षेप टाकला आणि त्याची तुलना आजच्या वेबिनारशी आपण केली तर काय लक्षात येईल? पूर्वीच्या काळी सुद्धा आपण सेमिनार्स आयोजित करत होतो, तो सेमिनार्स हे केवळ औपचारिक पातळीवर काहीसे मला आढळत होते. बरोबर. म्हणजे सेमिनारमध्ये प्रमाणपत्र मिळतं आणि हे प्रमाणपत्र प्राध्यापक किंवा आणखी कुठल्या घटकांना आहे त्यांच्या पुढच्या पदोन्नतीसाठी काहीतरी गरजेचं होतं काय, आणि मग तात्पुरता आपला सहभाग नोंदवायचा, प्रमाणपत्र घ्यायचं आणि परत आपल्या कॉलेजमध्ये आपल्या घरी जायचं, असं काहीच स्वरूप होतं. याचा अर्थ पूर्णपणे ते सगळं वाईट होतं किंवा काही घडत नव्हतं असं म्हणता येत नाही. त्या सेमिनारमध्ये सुद्धा वेगवेगळ्या विषयांवर मतं मांडली जात होती, भरीव अशी काही धोरणं आखली जात होती. मराठी साहित्याच्या संदर्भात किंवा भारतीय साहित्याच्या संदर्भात किंवा भारतातल्या वेगवेगळ्या प्रश्नांच्या संदर्भात चर्चा केली जात होती. पण या सगळ्या प्रक्रियेकडं त्यावेळेस सुद्धा वर्ग हा औपचारिकतेनं फार बघत होता. त्यातले काही घटक मात्र हे फार गांभीर्याने त्यामध्ये भाग घेत होते. तर हाच प्रकार आजच्या वेबिनारमध्ये सुद्धा आढळतो की काय, असं मला भीती वाटते. म्हणजे एखादा संस्था इंटरनॅशनल पातळीवरचं वेबिनार आयोजित करत आहे, या वेबिनारमध्ये जी नोंदणी होती आहे ती नोंदणी किती होती आहे? 500, 800, 1000 पर्यंत नोंदणी होती आहे. पण ज्यावेळेस ऑनलाईन लाईव्ह सहभागी ज्यावेळेस आम्ही काउंट करतो, बघतो, त्यावेळेस मोजून 50, 75, 100 असे काही सहभागी होत असतात. आणि मग कधी ते पुन्हा ऑनलाईन येतात तर ज्यावेळेस वेबिनारचा समारोप सुरू असतो त्यावेळेस जी फीडबॅक भरावी लागते आणि त्या फीडबॅक भरावी लागते त्यावेळेस ते मात्र जागे होतात आणि मग फीडबॅक लिंक ते घेतात, काही 2-3 प्रश्न भरतात आणि मग लगेच पटकन ऑनलाईन त्याचं प्रमाणपत्र मिळतं. ओके, म्हणजे आता अशी अवस्था आहे. आणि अशा अवस्थेमध्ये हा प्रश्न मला विचारला गेलेला आहे की वाचन आणि संस्कृती आणि शिवाय साहित्य आणि साहित्यिक घराघरापर्यंत पोहोचतील काय? बरोबर आहे. म्हणजे एक तर या वेबिनार मधून साहित्य आणि साहित्यिक घराघरापर्यंत पोहोचणार नाहीत. 100% खात्रीपूर्वक सांगतो, हे माझं मत आहे की घराघरापर्यंत साहित्यिक पोहोचणं शक्य नाही. कारण घराघरात पोहोचण्यासाठी म्हणून प्रत्येक घराघरामध्ये ही ऑनलाईनची सुविधा असली पाहिजे. बरोबर. म्हणजे मोबाईल हा प्रत्येक घरातल्या माणसाकडे, सदस्याकडे असला पाहिजे. आणि समजा आहे असं गृहीत धरूयात तर ती व्यक्ती, ती कुटुंबातली सदस्य घराघरातली खरंच या वेबिनार मध्ये सहभागी होते काय, किंवा फेसबुकवरच्या व्याख्यानामध्ये सहभागी होते काय, ते व्याख्यान ऐकते काय, असाही प्रश्न आहे.
ज्या वर्गाला थोडीशी झळ बसलेली आहे, जो वर्ग थोडासा शहाणा झालेला आहे, समजूतदार झालेला आहे किंवा ज्याच्यामध्ये थोडंसं विजडम आलेलं आहे, तो अशा फेसबुकवरच्या व्याख्यानमालांकडं किंबहुना वेबिनारकडं थोडासा गांभीर्यानं बघतो आहे आणि तो ऐकतो आहे. पण हा घराघरात पोचणं साहित्यिक हा प्रकार थोडासा अवघड आहे. कदाचित कोरोना काळ जर संपलाच नाही, काही काळ आणखीन दीर्घकाळ चाललाच, तर मात्र पर्याय उरणार नाही. आणि मग लोकांच्या पुढं असे वेगवेगळे साहित्यिक आपण जर आणले, आपण उदाहरणार्थ डॉक्टर सुनील कुमार लवटे सरांना आपण पाचारण केलं, बरोबर. तर सुनील कुमार लवटे सर आपल्याशी संवाद करतील. त्यातल्या किमान महाराष्ट्रातल्या ज्यानी कोणी सुनील कुमार लवटे सरांना पाहिलं नाही त्यांना ते पाहतील आणि ऐकतील. असे डॉक्टर सुनील कुमार लवटे सरांसारखे अनेक साहित्यिक आहेत, वेगवेगळ्या प्रदेशातले आहेत, वेगवेगळ्या राज्यातले आहेत, भारतातले आहेत, वेगवेगळ्या भाषिक आहेत. ते साहित्यिक जर अशा तऱ्हेनं ऑनलाईन पुढे आले तर मात्र काहीसं समाधानकारक चित्र येऊ शकेल. मध्यंतरी डॉक्टर भालचंद्र मुणगेकरांचं सरांचं मी व्याख्यान ऐकलेलं होतं, किंबहुना डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ले यांचंही मी व्याख्यान ऐकलं होतं वेगवेगळ्या वेबिनार्समध्ये वगैरे. अत्यंत चांगल्या पद्धतीने मांडणी करत आहेत. पण डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ले सर हे ऑलरेडी लोकांच्या घरात पोहोचलेले आहेत. डॉक्टर भालचंद्र मुणगेकर हे ऑलरेडी लोकांच्या मध्ये पोहोचलेले आहेत. सुखदेव थोरात ते ऑलरेडी पोहोचलेले आहेत काही माणसं. पण आता एक संधी एक अशी आहे की जी नवीन लिहिणारी मंडळी आहेत, कवी आहेत, कथाकार, कादंबरीकार जे नुकतेच लिहित आहेत, त्यांना मात्र फार चांगली संधी आहे. पण अशा व्यक्तीला वेबिनारमध्ये निमंत्रित केलं जात नाही, कारण हे सैद्धांतिक मांडणी करत नाहीत. हे कविता लिहितात, कविता सादर करतात, कादंबरी लिहितात. पण फेसबुकच्या माध्यमातून, ऑनलाईन फेसबुकच्या माध्यमातून मात्र हे नवीन कवी आपल्या कविता सादर करत आहेत, आपल्या कविता सांगता आहेत, म्हणजे लिहून पाठवत आहेत, चर्चांमध्ये भाग घेत आहेत, काव्य गायन सुरू आहे. हे नवीन साहित्यिक मात्र लोकांच्या घरात काही प्रमाणात जात आहेत. हे थोडंसं समाधानकारक चित्र आहे. पण या वेबिनारच्या माध्यमातून विषय मांडण्यासाठी अनेक जण तयार आहेत, विषय मांडले जात आहेत. पण लोक ऐकणारे किती आहेत, ऐकून गांभीर्यानं घेणारे किती आहेत, परिणाम करून घेणारे किती आहेत, असा टक्का जर आपण संशोधन करून मोजलाच तो अत्यंत कमी असणार आहे, असं एक चित्र आपल्याला या निमित्तानं म्हणता येऊ शकेल. पण आणखीन एक मला एक प्रश्न त्या निमित्तानं वाचायला विचारायला मला आठवतो की वाचन आणि श्रवण ह्या दोन गोष्टी, ह्या दोन गोष्टी मला महत्वाच्या आहेत. आणि श्रवण हा प्रकार हा खरं तर ध्वनी चित्रफितीच्या माध्यमातून आणि मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा आहे. आणि वाचन हे जसं पुस्तकाचं असतं तसं ऑनलाईन मजकुराचं सुद्धा वाचन असतं. तुम्हाला नेटवर सुद्धा तुम्हाला अनेक पुस्तकं, अनेक मासिकं वाचायला मिळतात, कथा कादंबऱ्या सुद्धा वाचायला मिळतात, कविता संग्रह, कविता वाचायला मिळतात, चित्र पाहायला मिळतात. याकडं लोक किंवा याकडं जे काय आस्वादक आहेत, वाचणारे, पाहणारे, हे किती आहेत याचाही गांभीर्याने विचार केला पाहिजे. आणि श्रवण म्हणजे ऐकणारे माणसं किती आहेत आणि ते काय ऐकतात, मोबाईलच्या माध्यमातून काय ऐकलं पाहिजे याच्यावर खरं तर विशिष्ट असा वेबिनार घेण्याची गरज आहे. काय ऐकावं, कसं ऐकावं. जसं डॉक्टर सुनील कुमार लवटे सरांनी वाचन कसं करावं असं एक पुस्तक लिहिलं आहे. आणि अत्यंत वाचनशास्त्राचं अत्यंत महत्वाची मांडणी डॉक्टर सुनील कुमार लवटे सरांनी केलेली आहे. तर हे वाचन कसं करावं हे सुद्धा आपल्याला कळण्याची गरज आहे. त्यातही मोबाईलवर, ऑनलाईन फेसबुकवर कसं वाचन करावं हे सुद्धा कळण्याची गरज आहे. पण हे माध्यम वाचन वाढवण्यासाठी पूरक आहेत, सहाय्यभूत आहेत. पण ऑनलाईन वाचनाचं स्वरूप आणि प्रत्यक्ष पुस्तकाचं वाचनाचं स्वरूप यामध्ये प्रचंड असा अंतर आहे. मर्यादा पडतं ऑनलाईन पुस्तकाच्या वाचनाला. पण तुमच्या हातामध्ये दृश्य स्वरूपातलं पुस्तक आहे, उलगडलं, अगदी झोपून वाचलं, बसून वाचलं, कसंही वाचलं ते वाचता येतं. तुमच्याकडे नेट आहे काय, तुमच्याकडं रेंज आहे काय याची चिंता नसते. म्हणून पुस्तक वाचणं हे जेवढं चांगलं आहे तेवढं कुठलं चांगलं वाचन करणं चांगलं नाही. कारण तुम्हाला या सगळ्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तुम्हाला स्वावलंबी होता येईल. आणि तुम्ही एकटेच स्वावलंबी होऊ शकत नाही, देश पातळीवर आपल्याला स्वावलंबी व्हावं लागेल. कारण तुम्हाला रेंज जर नाही आली, तुमच्याकडे अत्यंत चांगले साधन आहे पण रेंज नसेल नेटची, तर तुम्ही काय वाचणार असाही भाग आहे, काय डाउनलोड करणार असाही भाग आहे. पण इथून मात्र
दोन पद्धतीचं वाचन सुरू होऊ शकेल. एक तर पुस्तकाचंही वाचन सुरू होईल आणि ऑनलाईनचं वाचन पूर्वी होत नव्हतं ते सुद्धा वाचन या निमित्तानं सुरू होणार आहे. ही सुद्धा एक चांगली बाजू वाचनाची आहे. श्रवणाची बाजू सुद्धा त्या पद्धतीची आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. याला अनुसरूनच मला एक प्रश्न सर असा येतोय की जे नॅक सारख्या संस्थेनं ई बुक्स विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा की ते अधिकाधिक त्याचा वापर विद्यार्थी करतील असं एकेकाळी म्हणत होते. पण आता या कोरोनाच्या काळात इतकी ई बुक्स आली, विद्यार्थ्यापर्यंत पोहोचली, समाजापर्यंत पोहोचली. पण आता जसं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ते 100% वाचली जातील याची खात्री नाही. छापील पुस्तकांचे गुणवत्ता म्हणा किंवा ते वाचण्याचा जो आनंद आहे तो ई बुक्स मध्ये नाही. बरोबर. त्यामुळे ई बुक्सचे 100% हे प्रयत्न यशस्वी होऊ शकत नाही. बरोबर आहे. या मताशी मला वाटतं तुम्ही अगदी बरोबर आहे. बरोबर. अगदी बरोबर आहे. यानंतर मी पुढचा प्रश्न विचारतो. डॉक्टर सुनील कुमार लवटे सरांनी साहित्याचे बहुतांशी सर्व प्रकार हाताळलेले आहेत. कथा, कादंबरी, ललित लेख, कविता, आत्मकथा हे सगळे प्रकार हाताळलेले आहेत. यावरून मला असं वाटतं की साहित्यिक असा बहुआयामी असावा काय. आणि अशी वाचकांची अपेक्षा असते का की माझ्या आवडत्या लेखकानं कथा पण लिहावी, कादंबरी पण लिहावी, ललित लेख पण लिहावेत, आत्मकथन पण लिहावं, अशा पद्धतीची अपेक्षा असते काय? याबाबत तुमचं काय मत आहे? एक तर डॉक्टर सुनील कुमार लवटे सर हे महाराष्ट्राला परिचित आहेत आणि भारतवर्षाला परिचित आहेत. कारण ते 2 भाषांमधून लिहितात. एकतर मराठीतूनही त्यांनी लिहिलेलं आहे आणि हिंदीमधूनही लिहिलेलं आहे ते. आणि शालेय जीवनापासून त्यांनी अध्यापन केलेलं आहे. ते उच्च पदव्युत्तर वर्गापर्यंत आणि प्रशासनामध्ये प्राचार्य पदापर्यंत ते गेलेले आहेत. त्यामुळं एक बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून सुनील कुमार लवटे सरांचं नाव घ्यावं लागतंच. आणि देशाच्या पातळीवर उत्तरेपासून ते दक्षिणेकडं असा संबंध हिंदी अभ्यासकांचा जो पट्टा आहे त्यामध्ये सुद्धा डॉक्टर सुनील कुमार लवटे सरांचं नाव आहे. त्यांनी आत्मकथन लिहिले, 2 आत्मकथन आहेत त्यांचे. म्हणजे मला वाटतं खाली जमीन वर आकाश हे आत्मकथन आहे आणि आत्मस्वर हे 2014 चाललेलं हे दुसरे आत्मकथन आहे. असे 2 आत्मकथन त्यांचे आहेत. त्याचबरोबर समीक्षा ग्रंथ आहे, लेख संग्रह आहे, त्यांचा अनुवाद सुद्धा आहे. एक कविता संग्रह आहे बघा, सरल्या ऋतूचं वास्तव, हा कविता संग्रह सुद्धा आहे. म्हणजे शिवाय त्यांनी काही चरित्र ग्रंथ सुद्धा लिहिले, चरित्र संग्रह सुद्धा त्यांचे प्रसिद्ध आहेत. म्हणजे वि. स. खांडेकरांचं चरित्र त्यांचं आहे, कथा संग्रह सुद्धा त्यांचा एक आहे. म्हणजे असं सगळं लेखन केलेलं आहे. पण हे सगळं करत असताना वाचकांची अपेक्षा अशी असते का, किंवा लेखक असा बहुआयामी असावा का, त्यानं सगळ्याच प्रांतामध्ये मुसाफिरी केलेली असावी काय, त्यानं कादंबरी पण लिहावी, कथा पण लिहावी, कविता पण लिहावी, नाटकं लिहावेत. आता जो वाचक त्या लेखावर प्रेम करतो त्या वाचकाला वाटणं साहजिकच आहे की आपल्या आवडत्या लेखानं सगळं लिहावं. पण लेखकानं बहुआयामी असावं हा आग्रह व्यक्तीच्या मला चुकीचा वाटतो, किंवा तो असू नये, ते लागलं जातं. मी बहुआयामी लेखक असण्यापेक्षा तो किती परिवर्तनशील प्रागतिकतेनं विचार मांडतो आहे. भले त्याची एक कादंबरी असू देत, एखादं आत्मकथन असू देत किंवा एखादा कथा संग्रह असू देत, पण त्या कथेतून किंवा त्याच्या लेखनकृतीमधून तो कोणती भूमिका समाज हिताची, प्रागतिकतेची घेतो आहे, समाज परिवर्तनाची भूमिका घेतो आहे, हे सगळ्यात प्राधान्य आपण दिलं पाहिजे. किंवा वाचकांनी सुद्धा ते दिलं पाहिजे. आपण ज्या लेखकाचं वाचन करतो आहे तो लेखक समर्थ म्हणून कसा असला पाहिजे, तर तो वेगवेगळ्या वाङ्मय प्रकार हाताळतो म्हणून तो समर्थ असू शकत नाही, तर त्या वाङ्मय प्रकारामधून, त्या कलाकृतीमधून तो जी भूमिका मांडतो आहे किती समाज सापेक्ष आहे, किती समाज समांतर आहे, किंवा त्या समाजाला किती वेगळ्या वळणावर घेऊन जाणारी आहे. डॉक्टर सुनील कुमार लवटे यांच्या पुस्तकामध्ये, कवितेमध्ये ही भूमिका आढळते. म्हणजे नवे शिक्षण नवे शिक्षक ही एक जरी पुस्तक घेतलं तर त्या पुस्तकामध्ये डॉक्टर सुनील कुमार लवटे हे काळाबरोबर सगळ्या घटकांनी बदललं पाहिजे ही भूमिका घेत आहेत. म्हणजे कुठलं तरी गुरुकुलातलं शिक्षण घ्यावं वगैरे
अशा तऱ्हेची अशी स्थिरतेची दृष्टी डॉक्टर सुनील कुमार लवटे यांच्या साहित्यात आढळत नाही. तर ती प्रागतिकतेची म्हणजे परिवर्तनाची म्हणजे काळानुसार जे आवश्यक आहे म्हणजे व्होकेशनल कोर्सेस असावेत, व्यावसायिकतेवर आधारित शिक्षण असावं, अशा तऱ्हेनं भूमिका घेणारे किंबहुना भारतीय संविधानाच्या अनुषंगानं एखादी कादंबरी यावी, कथासंग्रह यावा, कविता संग्रह यावा, म्हणजे विशिष्ट अशी ठराविक भूमिका जी समाज हिताची आहे, ही समाज हिताची भूमिका घेणारा हा खरा लेखक. प्रस्थापित व्यवस्था जर, शासन व्यवस्था जर, राज्यकर्ते जर, देशपातळीवरचे सगळे प्रशासनातले माणसे जर समाजाला जर हितकारक असं काही देऊ शकत नसतील, धोरण आखू शकत नसतील, तर लेखकानं त्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे. आपला कथा कादंबरीकरांना हस्तक्षेप केला पाहिजे आणि आपली भूमिका मांडून राजकर्त्यांना सुद्धा ही भूमिका स्वीकारायला भाग पाडलं पाहिजे. तो खरा बहुआयामी लेखक. बरोबर. केवळ तो कथा कादंबरी लिहितोय, सगळ्या प्रकारात होते म्हणून त्याचं बहुआयामीत्व उपयोगाचं नाही. समजा त्यांनी लिहिलं भरपूर, मान्यच करूयात, आपण स्वीकारूयात, जसं डॉक्टर सुनील कुमार लवटे सरांनी ते लिहिलेलं आहे. पण असं न लिहिता केवळ कादंबरी लिहायचे म्हणून लिहिणं, कथासंग्रह लिहायचा म्हणून लिहिणं, अरे मी नाटक लिहिलं आहे, आता मला नाटक लिहायचं आहे. अरे पण ठीक आहे, नाटक लिहिताय तुम्ही, पण नाटककारानं नाटकामध्ये मी काय मांडायचे, मला कोणती भूमिका घ्यायची आहे, ह्याचा फार गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आणि म्हणून वाचक हा अपेक्षा करू शकतो आपल्या आवडत्या साहित्यिकाकडून, परंतु वाचकानं सुद्धा आपला आवडता साहित्यिक अशी भूमिका न ठेवता आपला लेखक, आपला साहित्यिक हा माझं जीवन बदलू शकतो का, माझी विचारसरणी योग्य वळणावर आणून देऊ शकतो का, अशा तऱ्हेचे साहित्यिक आपल्या पुढे आले पाहिजे. परवाच मी राकेश वानखेडे यांची कादंबरी वाचली, पुरोगामी नावाची. सुशील धसकटे यांची जोहार नावाची कादंबरी वाचलेली आहे. हे सगळे अलीकडचे कथाकार कादंबरीकार आहेत. किंवा जी.के. ऐनापुरे सारखा एक लेखक हा अत्यंत वेगवेगळ्या कादंबऱ्या वाचकांना देतो आहे. पण काय होतं माहितीये का, या लेखकाच्या कळप संस्कृतीमध्ये वाचकांनी सुद्धा आपली कळप संस्कृती निर्माण करू नये. स्वतःला विशिष्ट अशा लेखकाच्या कळपामध्ये जाऊन माझा लेखक, आमचे लेखक असं काय करू नये. म्हणजे वाचकांनी सुद्धा आपली कळपाची संस्कृती निर्माण करू नये. लेखक किंवा मराठी साहित्यावर, कुठल्याही साहित्यावर कळप संस्कृतीमध्ये अडकलेला असू दे, पण वाचकांनी मात्र हा चांगला साहित्यिक आहे की नाही म्हणून तरी त्याचं वाचलं पाहिजे. त्याची भूमिका आवडो ना आवडो किंवा का आवडत नाही याच्यासाठी तरी त्यानं त्याचं वाचलं पाहिजे. म्हणजे वाचकानं हे भरपूर वाचून स्वतःची दृष्टी डेव्हलप केली पाहिजे, विकसित केली पाहिजे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. थोडक्यात लेखकाची वैचारिक भूमिका महत्वाची ठरते. बरोबर, अगदी बरोबर. त्याला अनुसरूनच माझा पुढचा प्रश्न असायचा की डॉक्टर सुनील कुमार लवटे सरांच्या साहित्यात वंचितांचं प्रतिबिंब दिसतं. मग भविष्यामध्ये वंचित साहित्याचा एक प्रवाह निर्माण होऊ शकेल काय किंवा रुजू शकेल काय, याबाबत तुमची काय भूमिका आहे? बरोबर. मुळातच भारतीय पातळीवर, मी केवळ राज्याच्या पातळीवर, महाराष्ट्राच्या पातळीवर किंवा मराठी साहित्याच्या पातळीवर मी बोलत नाही, तर भारतीय साहित्याच्या पातळीवर वंचित साहित्याचा प्रवाह विकसित व्हावा ही अत्यंत तळमळीची भूमिका डॉक्टर सुनील कुमार लवटे यांनी घेतलेली आहे. बरोबर. आणि ही मला फार स्वागतार्ह बाब वाटते या संबंधात. कारण दलित, आंबेडकरी, फुले शाहू आंबेडकर प्रेरणेनं लेखन करणारे एक वेगळा प्रवाह निर्माण झालेला आहे. ग्रामीण साहित्याच्या अनुषंगाने निर्माण झालेला एक प्रवाह आहे. असे वेगवेगळे प्रवाह निर्माण झालेले आहेत. पण असा एक घटक होता की जो दलित साहित्य किंवा आंबेडकरी साहित्यामध्ये सुद्धा येत नव्हता आणि तो ग्रामीण साहित्यामध्ये सुद्धा येत नव्हता, भटक्या विमुक्तांच्या साहित्यामध्ये येत नव्हता. मग अशा साहित्यिकांचं काय, अशा समाज घटकांचं काय करायचं? त्या समाज घटकांनी कुणाकडे बघायचं? त्या समाज घटकाचं साहित्यात जीवनचित्रण यावं की नाही हेही महत्वाचं आहे. आणि जर आलं तर ते कोणत्या भूमिकेतून यावं? मूलतः आरंभीच्या काळामध्ये अत्यंत सहानुभूतीनं सगळं हे समाज जीवन मांडणारे लेखक होऊन गेले. म्हणजे उदाहरणच भरपूर आहेत. ग्रामीण साहित्यामध्ये सुद्धा सहानुभूतीनं लेखन करणारे होते किंवा दलित साहित्यामध्ये सहानुभूतीनं काही प्रमाणात सुरुवातीला लेखन झालेलं होतं.
हे सहानुभूतीनं लेखन होऊन विशिष्ट घटकांवर प्रकाश चांगला पडू शकत नाही. तर त्यासाठी काय केलं पाहिजे? डॉक्टर सुनील कुमार लवटे सर जी भूमिका घेत आहेत, वंचित समाज घटकाचं दुःख हे देशाच्या पातळीवर, मराठी साहित्याच्या पातळीवर मांडलं पाहिजे. का मांडलं पाहिजे? कारण हा वर्ग नेहमीच दुर्लक्षित राहिलेला आहे. किंवा या वर्गावर कोणी प्रकाश टाकलाच नाही. समजा टाकलाच तर केवळ दुय्यम अंगाने टाकलेला आहे, किंवा त्याच्या जीवनामध्ये काही प्रश्न निर्माण झालेले आहेत काय, आणि हे प्रश्न सुटले पाहिजेत याची काही भूमिका त्यामध्ये मांडलेली होती. उदाहरण बघा, तृतीयपंथीयांचं जीवन. आता तृतीयपंथीयांचं जीवन कोणत्या मराठी साहित्यकारानं मांडलेलं आहे एवढ्या दर्जेदारपणे? तर कुणीही मांडलेलं नाही. तृतीयपंथीयाकडं अत्यंत हेटाळणीच्या चेष्टेच्या भूमिकेतून आपण सगळेजण बघतो आपण. आणि मग असं असताना जर मला वाटलं की आपण या तृतीयपंथीयांवर आपण लिहायचंय, तर तृतीयपंथीयांच्या जीवनामध्ये जे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत याची आज किंवा झळ मला बसलेली नसते. किती मानसिक आणि शारीरिक आणि सामाजिक पातळीवर त्यांचं शोषण होतंय ही झळ जशी तृतीयपंथीय म्हणून जे गणले गेलेले आहेत त्यांना बसते. जर त्यांच्यामधूनच जर असं लेखन झालं तर त्या लेखनाला खरी धार मिळते. मी लिहिणार ते सहानुभूती लिहिणार, आणि हे वाईट आहे. त्यांना माणुसकीने वागवलं पाहिजे, त्यांच्यात परिवर्तन झालं पाहिजे. ही भूमिका माझी सहानुभूतीची असणार आहे. पण सहानुभूतीची भूमिका घेऊन कुठलाही साहित्य प्रवाह विकसित होत नाही. वंचित साहित्य प्रवाहाविषयी सुद्धा माझं हेच म्हणणं आहे. डॉक्टर सुनील कुमार लवटे सरांचा अत्यंत तळमळीचा आणि चांगले प्रयत्न सगळे सुरू आहेत. त्यांच्या साहित्यामध्ये, लेखनामध्ये वंचितांचं जगणं सगळं आलेलं आहे, जीवन आलेलं आहे. पण प्रश्न येतोय तो हा साहित्य प्रवाह विकसित होण्याचा. तो कसा विकसित होईल? तर प्रवाह हा असा कृत्रिमपणे कधी विकसित होत नसतो. कुठलाही साहित्य प्रवाह शेवटी तो प्रवाह असतो. प्रवाहाला एक प्रवाहित्व पाहिजे, म्हणजे एक जिवंतपणा पाहिजे, एक नैसर्गिकपणा पाहिजे. वंचित घटकांमधून वेगवेगळे साहित्यिक जोपर्यंत निर्माण होत नाहीत, मी पुन्हा एकदा म्हणतोय, वंचित समूहातून, वंचित घटकातून शहाणे होऊन, समजदार होऊन जोपर्यंत हा वर्ग लिहित नाही, की ज्यामध्ये स्त्रिया असतील किंवा पुरुष असतील किंवा तरुण असतील, विद्यार्थी असतील, ही झळ जशी सुनील कुमार लवटे सरांना बसलेली आहे आणि ते झळ बसण्यातून त्यांनी वंचितांचं वेगळं जग निर्माण केलं, तसं जर अनेक वंचित समूह जर लिहित गेला आणि लिहित जाऊन त्याचे प्रश्न जर तो साहित्यात मांडला, साहित्य विश्वात मांडला, भारतीय साहित्याच्या पातळीवर तो मांडला किंवा जागतिक पातळीवर तो मांडत गेला, तर मात्र हा वंचित साहित्याचा प्रवाह हा रुजू शकतो किंवा विकसित होऊ शकतो. एकट्या दुकट्या माणसांनी प्रवाह विकसित होत नाही. तर काय होतं? तर सैद्धांतिक पातळीवरची बांधणी होऊ शकते. म्हणजे वंचित म्हणजे काय? वंचितांची व्याख्या, वंचितांचे काही विशेष आहेत, हा, वंचितांचे काही समस्या आहेत, प्रश्न आहेत, आणि मग त्या प्रश्नांवर हे उपाय आहेत, हे अधिकार आहेत, हे कर्तव्य आहेत, वगैरे वगैरे वगैरे. हे सैद्धांतिक भूमिकेतून हा प्रवाह वाचकांपुढे येतो. पण याच्याही पेक्षा साहित्य निर्माण झालं पाहिजे, वंचितांचं साहित्य निर्माण झालं पाहिजे. जे घटक दुर्लक्षित झालेले आहेत ते त्यांनी लिहिलं पाहिजे, आणि केवळ लिहून चालत नाही, तर यांचे साहित्य संमेलन भरले पाहिजे, बरं का. चर्चासत्र घडले पाहिजेत, त्या पुस्तकांवर चर्चा घडायला पाहिजेत. साहित्य संमेलनामध्ये वंचितांचे प्रश्न मांडले पाहिजेत. म्हणजे वंचितांचं साहित्य संमेलन हे स्वतंत्र असं भरलं पाहिजे, तो वेगळा सवता असं नव्हे. तर ती गरज आहे. जर वंचितांचे प्रश्न सगळ्या स्तरातील वाचकांना कळले पाहिजेत असं वाटत असेल, तर वंचितांचं स्वतंत्र असं साहित्य संमेलन वेगवेगळ्या भाषेतून निर्माण व्हायला पाहिजे, आणि त्या संमेलनामध्ये चर्चा घडली पाहिजे. किंबहुना आणखीन एक गोष्ट केली पाहिजे, वंचितांवर बाकीच्या वंचितेतर अभ्यासकाने सुद्धा लिहिलं पाहिजे. म्हणजे मी वंचित नाही ना, मग लिहायची गरज काय माझी? पण वंचित हा माझा बांधव आहे, वंचित हा माझ्या भारतातला एक नागरिक आहे, म्हणजे मी नागरिक आहे. ही जी बंधुता आहे ती बंधुता वंचितांकडे बघण्यास असली पाहिजे. मुस्लिम साहित्यामध्ये सुद्धा हाच भाग येतो.
मुस्लिम साहित्य प्रवाह सुद्धा आता हळूहळू विकसित होत आहे. याला कारण काय आहे तर मुस्लिमेतर साहित्यिक सुद्धा लिहायला लागलेले आहेत या मुस्लिम साहित्यामध्ये. मोहम्मद शाजिंदे यांनी एक पुस्तक काढलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये जवळजवळ 20-25 पानाचा एक लेख लिहिला आहे मी, मुस्लिम साहित्याचं सिद्धांत म्हणून. मला का लिहावंसं वाटलं, मुस्लिम साहित्य प्रवाहावर मला का लिहावंसं वाटलं, याचा अर्थ मी माझी प्रौढी मिळत नाही की मी मुस्लिम साहित्यावर लिहितो आहे. मला माझी ती गरज आहे. कारण मुस्लिम हा भारतातला एक अविभाज्य घटक आहे. तो अविभाज्य माणसं आपल्या भारताची आहेत. असं असताना एक वेगळी दहशत आहे, एक वेगळी शंका किंवा एक प्रकारचं एक शंकेचं वातावरण आहे सगळ्या वातावरणामध्ये, या सगळ्या समूहावर. अशा वास्तवामध्ये काहीतरी निवळावं, चांगलं व्हावं असं म्हणून मुस्लिम साहित्य प्रवाहावर अनेकांनी लिहिलं पाहिजे. तसं वंचित साहित्य प्रवाहावर सुद्धा, वंचित साहित्याच्या पुस्तकावर सुद्धा वंचितांनी लिहिलं पाहिजे, किंवा लिहून घेतलं पाहिजे असंही आपण म्हणूया. लिहून घेणं म्हणजे कृत्रिमपणे नव्हे, कारण लिहिण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. साहित्य संमेलनामधून आवाहन केलं पाहिजे की बघा, खाली जमीन वर आकाश हे पुस्तक काय सांगतं, कोणत्या भावना, कोणते विचार मांडतं आहे. बसतं का हे दलित साहित्यामध्ये, बसतं का हे आदिवासी साहित्यामध्ये, भटक्या मुक्त साहित्यामध्ये, कोणत्या साहित्यामध्ये बसतं आहे. प्रश्नच वेगळे आहेत. ना अस्पृश्यतेची झळ आहे, ना पोटाची भूक याची झळ आहे, किंवा अन्य कुठलं शोषण आहे. तर वेगळ्याच पातळीवरचं शोषण या वंचित घटकांमध्ये असतं, जे सुनीलकुमार लवटे सरांच्या या पुस्तकामध्ये आहे. नॅशनल वेबिनारमध्ये वेगवेगळे विचारवंत प्राध्यापक यावर चर्चा करतीलच, पण आपण आता चर्चा करतोय तो त्या निमित्तानं वंचित साहित्य प्रवाह हा कसा विकसित झाला पाहिजे, तर तो वंचित घटकातील वेगवेगळ्या लोकांकडून लेखन झालं पाहिजे, साहित्य संमेलन भरले पाहिजेत, चर्चासत्र घडले पाहिजेत, त्यांच्यावर लेखन केलं पाहिजे, वंचितेतरांनी लेखन केलं पाहिजे, तर मात्र वंचित साहित्य प्रवाह विकसित होऊ शकतो, अन्यथा नाही. बरोबर आहे सर. वंचित साहित्याचा प्रवाह ही एक फार मोठी गोष्ट आहे आणि त्यावरती गांभीर्यानं अभ्यासकांनी भविष्यात विचार करणं गरजेचं आहे. हे जे तुम्ही मांडलेलं मत आहे त्याला माझीही सहमती आहे. माझा पुढचा प्रश्न असा आहे सर की लवटे सरांनी मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषेमध्ये साहित्याची निर्मिती केलेली आहे. त्यातून लवटे सरांना आंतरभारतीची संकल्पना रुजवायची होती का, म्हणजे दोन्हीही भाषेमध्ये तितक्याच लिहिल्या पद्धतीने त्यांनी चांगल्या पद्धतीनं साहित्याची निर्मिती केलेली आहे. म्हणून मला आंतरभारतीची ही संकल्पना त्यांची जी आहे किंवा साने गुरुजी पासून चालत आलेली ही जी संकल्पना आहे ही त्यांना रुजवायची होती काय, याबाबत तुमचं मत काय? हा प्रश्न मला कळला, पण एक शब्द खटकला, तो म्हणजे रुजवायची होती काय. तर मी थोडीशी दुरुस्ती करतो. रुजवायची होती का याच्यापेक्षा ती प्रसारित करायची होती का, असं म्हणजे प्रसारण महत्वाचं आहे. बरोबर. रुजवणं हे ऑलरेडी झालेलं आहे. म्हणजे आपणच म्हणालात की साने गुरुजी यांनी वस्तुतः आंतरभारती ही संकल्पना कळली पाहिजे, आजच्या पिढीला कळली पाहिजे. म्हणजे माझ्या पिढीला किंवा आपल्या पिढीला ही आंतरभारती ही संकल्पना माहीत होती, पण आजच्या पिढीला आंतरभारती म्हणजे काय नेमकं हे कळणं अत्यंत गरज आहे. यामध्ये दोन शब्द आहेत, अंतर आणि भारती. आंतरभारती याचा अर्थ आपण राज्य आणि केंद्र याच्यामध्ये विभागलेलो आहोत. राज्याला वेगळे अधिकार आहेत स्टेट म्हणून, आणि केंद्राचे वेगळे अधिकार आहेत, राष्ट्रपती, पंतप्रधान आणि इकडे आपले मुख्यमंत्री राज्याचे. आणि शिवाय आपण वेगवेगळ्या राज्यातच केवळ विभागलेलो नाहीत, तर आपण वेगवेगळ्या भाषेमध्ये सुद्धा विभागलेलो आहोत, वेगवेगळ्या जातीमध्ये विभागलेलो आहोत. हा मुद्दा वेगळा आहे. आता इथं चर्चेचा तो मुद्दा नाही. वेगवेगळ्या धर्मामध्ये, जातीमध्ये विभागलेला आहोत, पण वेगवेगळ्या भाषेमध्ये आपण विभागलेला आहोत. हा मुद्दा मला आंतरभारतीसाठी फार महत्वाचा आहे. त्यातही आणखीन एक मुद्दा महत्वाचा आहे, तो साने गुरुजीने पण मांडला होता की नाही मला माहित नाही, मला थोडंसं वाचावं लागेल. तो कुठला लिपीचा भाग, लिपीचा. म्हणजे भारतीय माणूस हा भाषिक दृष्टिकोनातून विभागलेला आहे, तसा भाषेच्या लिपीच्या दृष्टिकोनातून सुद्धा विभागलेला आहे. बरोबर. म्हणजे उर्दूची लिपी वेगळी आहे आणि मराठीची लिपी वेगळी आहे, कानडीची लिपी वेगळी आहे आणि परत इकडे काही भाषांची लिपी वेगळी आहे. म्हणजे लिपीमध्ये सुद्धा विभागलेलो आहोत आणि आपण भाषेमध्ये सुद्धा विभागलेलो आहोत, तरीही आपण भारतीय आहोत. हा
आणि भारतीय आहोत आणि भारतीय संविधानामध्ये अनेक काही भाषा समाविष्ट केलेल्या आहेत. संत मार्त 22च्या आसपास भाषा आज भारतामध्ये त्या समाविष्ट केलेल्या आहेत. आता अशी एक गोष्ट होते की अशा काही भाषा आहेत की ज्या काही समूहाला समूह बोलतो, पण त्या राज्यघटनेमध्ये संविधानामध्ये नाही, नाही, मान्यता नाही. बोलीभाषा. त्या बोलीभाषा त्यांचं काय करायचं? लवटे सरांनी त्यांच्या एका पुस्तकामध्ये सिंधी भाषेविषयी लिहिले आहे. सिंधी भाषिक कुठं आहे? सिंधी भाषिक, सिंधी भाषिकांचा समूह कसा आहे? म्हणजे सिंधी भाषिक म्हणा किंवा बेंगॉली म्हणा किंवा मराठी म्हणा, कन्नडी म्हणा, तमिळ म्हणा किंवा असे वेगवेगळ्या प्रदेशातले हे सगळे भाषिक ज्यावेळेस विभागलेले असतात त्यावेळेस भारतीय म्हणून आपलं कर्तव्य काय आहे? तर त्यांच्या सुखदुःखाशी निगडीत मला माझं सुखदुःख जर जुळवायचं असेल किंवा त्या राज्यातील माझ्याच भारतीय माणसाचं सुखदुःख मला समजून घ्यायचं असेल तर माध्यम कुठलं आहे? एकतर भाषा ही सगळ्यात माध्यम मोठं आहे. भाषा नसेल तर साहित्य माध्यम मोठं आहे. आता भाषा माध्यम महत्वाचं काय आहे? मी जर नागालँडमध्ये गेलो तर नागालँडची भाषा मला कळली पाहिजे. किंबहुना मी उत्तरेकडे गेलो, राजस्थानकडे गेलो तर राजस्थानची भाषा मला कळली पाहिजे. पंजाबमध्ये गेलो, पंजाबी मला कळली पाहिजे. किंबहुना दक्षिणेकडे आपण गेलो, तमिळ कळली पाहिजे. आणि मुळात प्रश्न निर्माण झाला तो साने गुरुजींच्या काळात 1930च्या आसपास. त्यांच्या या सगळ्या देशाच्या चळवळीमुळं त्यांना जी शिक्षा झाली, त्रिचिन्नापल्ली नावाच्या प्रदेशामध्ये तिथल्या तुरुंगात त्यांना ज्यावेळेस ठेवलं राजकैदी म्हणून, त्यावेळेस अनेक प्रकारचे लोक त्यांना भेटत होते. त्यातही दक्षिणेकडचे काही अन्य भाषिक ज्यावेळेस त्यांना भेटत, त्यांच्याशी संवाद कसा करायचा हा प्रश्न साने गुरुजींना पडला. त्यांचे प्रश्न काय आहेत हे कसे समजून घ्यायचे? म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळायचंय त्यासाठी आपण काय करतो, कोणती चळवळ उभी करतो याच्याविषयी बोलायचंय समजा, किंवा तुमच्या आहाराविषयी बोलायचंय किंवा तुमच्या वैयक्तिक प्रश्नाविषयी बोलायचंय. तर जर आपल्याकडे भाषाच नसेल, भाषा कळत नसेल तर मग कसं कळणार? आणि हे साने गुरुजी यांना कळल्यामुळं त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की आपण आपली भाषा सोडून किमान दुसऱ्या राज्याच्या काहीतरी भाषा शिकल्या पाहिजे. आणि हे शिकणं म्हणजे आंतरभारतीची प्रक्रिया सुरू करणं. ही आंतरभारती ही संकल्पना केवळ संकल्पना नाही तर भारतीय माणसांना जोडणारी संकल्पना आहे. ते एक विचार वर्तनाचा एक भाग आहे, ते एक माध्यम आहे. आणि म्हणून डॉक्टर सुनील कुमार लवटे सरांनी हिंदी भाषेतून लिहिलेलं आहे, मराठी भाषेतून लिहिलेलं आहे. हे लिहित असताना साने गुरुजींच्या स्वप्नातली जी आंतरभारतीची संकल्पना होती, वस्तुतः साने गुरुजी यांचं निधन लवकर झालं. त्यांनी स्वतःला संपून टाकलं, खरं तर आत्महत्या केली. त्यांनी जर कदाचित आत्महत्या केली नसेल साने गुरुजी तर आंतरभारतीची संकल्पना आणखी लवकर विकसित झाली असती, प्रसारित झाली असती. पण अकालीच त्यांनी ते स्वतःला संपून घेतलं आणि आंतरभारतीची प्रक्रिया होती ती हळूहळू मंद झाली. पण नंतरच्या काळात मात्र ही प्रक्रिया वाढलेली आहे. आणि या वाढण्यामध्ये आणखीन एक महत्वाचा भाग येतो, तो म्हणजे अनुवादाचा. बरोबर. साहित्य हिंदीमध्ये लिहिताय, बंगालीत लिहिताय, मराठीत लिहिताय, हे सगळं होत असताना ते भाषांतरित सुद्धा व्हायला पाहिजे, अनुवादित व्हायला पाहिजे. पुन्हा मला त्या डॉक्टर सुनील लवटे सरांच्या सिंधी भाषे किंवा सिंधी भाषिकांकडे मला जावंसं वाटतो. लेख मला महत्वाचा वाटतो यासाठी, कारण सिंधी लोकांचं जीवन कसं आहे हे समजून घेण्यासाठी सिंधी भाषेतील साहित्य मराठीत आलं पाहिजे. बरोबर. किंवा मराठी भाषेतील साहित्य हे सिंधी भाषिकांना वाचायला मिळालं पाहिजे, म्हणजे ते सिंधी भाषेत गेलं पाहिजे. आणि असं जर गेलं तर मात्र त्यांचं जीवन, त्यांची संस्कृती, त्यांचं जीवनमान, त्यांचा आहार विहार, कपडे, त्यांच्या जाणीवा ह्या सगळ्या आम्हाला कळू शकतात. आणि आमचं मराठी माणसाचं मन, आमचे प्रश्न त्यांना कळू शकतात. आणि असं कळण्याची, ही शहाणं होण्याची जी प्रक्रिया असते ती आंतरभारती विकसित होण्यासाठी, प्रसारित होण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. म्हणून इथून पुढं आपलं केवळ साहित्य लिहून चालत नाही, तर दुसऱ्याच्या भाषेतील साहित्य सुद्धा आपल्या भाषेत आलं पाहिजे आणि आपलं साहित्य हे दुसऱ्या भाषेत गेलं पाहिजे. डॉक्टर लवटे सरांनी वि स खांडेकरांच्या अनेक कथा कादंबऱ्या ह्या हिंदीमध्ये लिहिलेल्या आहेत. किंबहुना साहित्य अकादमी सारखे अनेक संस्था, साहित्य संस्था आहेत, त्या संस्था सुद्धा भाषांतर प्रक्रियेला स्वतंत्र असा पुरस्कार देत आहेत. साहित्य अकादमी भाषांतराच्या प्रक्रियेला स्वतंत्र असा पुरस्कार देत आहेत. मग कादंबरी प्रेमचंदांची मराठीत येते,
ती कानडीमध्ये जाऊ शकते. एस एल भैराप्पा आम्हाला मराठीत वाचायला मिळतो, नारायण मूर्ती आम्हाला वाचायला मिळतो, अन्य सगळे माणसं आम्हाला वाचायला मिळतात. हे वाचायला मिळणं म्हणजे आंतरभारतीय या संकल्पनेची प्रसारण होणं करणं आणि बंधुभाव भारतीय भाषेचा, भारतीय माणसांचा वाढवणं असं आपल्याला म्हणता येईल. त्या दृष्टिकोनातून डॉक्टर लवटे सरांचं योगदान हे लक्षात घेण्याची अत्यंत गरज आहे. बरोबर. जवळजवळ 60 ग्रंथ डॉक्टर सुनील कुमार लवटे सरांनी अनुवादित केलेले आहेत. ओके. म्हणजेच अनुवादाचा आंतरभारतीची प्रक्रिया प्रवाहित करण्यामध्ये अत्यंत मोठा वाटा आहे असं Yes, म्हणायला अगदी हरकत बरोबर आहे, नाही. अगदी बरोबर आहे. यानंतर मला असं वाटतं सर की साहित्य आणि संस्कृतीमुळे एकात्म भारताचा जो विचार आहे तो कितपत रुजू शकेल किंवा प्रवाहित होऊ शकेल असं वाटतं साहित्य आणि संस्कृतीमुळे. एकात्म भारत, हा ठीक आहे, आपण म्हणू शकतो, एक स्वप्न बघू शकतोय. खरं तर वस्तुतः एकात्म भारत वगैरे ही जी संकल्पना आहे ती फार अशी आभासी आहे. बरं. माझ्या दृष्टिकोनातून ती राष्ट्रीय राष्ट्रीय एकात्मता हा सुद्धा आभासीच सगळा भाग आहे. राष्ट्रीय एकात्मता कशाला म्हणायचं हेच मूळ लोकांना माहित नाही. म्हणजे राष्ट्रीय एकात्मता म्हणजे शालेय पुस्तकात भारत माझा देश आहे अशी प्रार्थना म्हणणं, वंदे मातरम म्हणणं किंवा राष्ट्रगीत म्हणणं म्हणजे राष्ट्रीय एकात्मता किंवा भारतीय एकात्मता असं काहीसा आभासी समज लोकांनी केलाय की काय किंवा लोकांना करवून दिलाय की काय असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. पण साहित्य आणि संस्कृतीमुळं एकात्म भारत वगैरे अशी जी काही संकल्पना आपण इच्छितो ती कधी साध्य होईल माहितीये का? जर ही अशी आंतरभारतीची संकल्पना जर साहित्यात उतरली तर. अन्यथा तुम्ही कितीही साहित्य लिहा, नुसतं साहित्य लिहून, कथा कादंबऱ्या लिहून एकात्मता निर्माण होत नाही. जर झालंच असतं तर मग भारतीय संविधानाची गरज भासली नसती असं आपल्याला म्हणता येईल. जर लिहिल्या कादंबऱ्या आणि कादंबरीतून म्हटलं की आपण सगळे बंधू आहोत, एकमेकाचं शोषण करता कामा नये. अण्णाभाऊ साठे यांनी अशा कादंबऱ्या लिहिल्या आहेत शोषणाच्या विरुद्ध मांडणाऱ्या, कामगारात शोषण होऊ नये असं भूमिका मांडणाऱ्या कादंबऱ्या आहेत. म्हणून कामगार शोषण थांबलंय का? किंबहुना स्त्रियांकडे अत्यंत आदरानं बघावं, स्त्रियांकडे आदरानं बघावं असं म्हटलेलं आहे. तरी सुद्धा आजचा समाज आपण स्त्रियांकडे आदरानं बघतो का? तर असं होत नाही. आणि म्हणून भारतीय संविधानाची गरज भासते, कायद्याची गरज भासते. म्हणून कायदा, भारतीय संविधानातले वेगवेगळे कलम, त्यातले मूल्य हे साहित्यात आली पाहिजे. भारतीय संविधानातली मूल्य जोपर्यंत साहित्यात येत नाहीत, कथा कादंबरीमध्ये येत नाहीत, त्यानुसार वाचकांवर संस्कार होत नाहीत, तोपर्यंत भारतीय एकात्मता होत नाही. कारण मला माझ्या संस्कृतीचे चित्रण करायचं आहे म्हणून मी ती लिहितो, मला माझ्या समूहाचं चित्रण करायचं आहे म्हणून मी ते साहित्यात लिहितो. पण सगळ्या भारतीय माणसाला काय हवं आहे, सगळे भारतीय माणूस एकात्म पातळीवर यायला पाहिजेत ही भूमिका घेऊन जर लिहायचं असेल, हे स्वतःला तटस्थपणे आपलं स्वत्व सगळं संपवून, पाठीमागचं आपला अहंकार संपवून, आपल्या स्वतःच्या ज्या भूमिकाचं असतात वैयक्तिक त्या संपवून जर लिहितं आपण झालो तर ते साहित्य वेगळ्या भाषेमध्ये गेलं तर मात्र भारतीय एकात्मता नावाची संकल्पना कुठेतरी आपल्याला रुजवता येऊ शकेल असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. ठीक आहे सर. यानंतर आपण जरा नवीन शैक्षणिक धोरणाविषयी बोलूया. लवटे सरांनी सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून आपले शिक्षण विषयक विचार मांडलेले आहेत. त्या पद्धतीनं आता नवीन शैक्षणिक धोरण आलेले आहे. तर लवटे सरांच्या भूमिकेतून जर नवे शैक्षणिक धोरण हे सर्वसामान्य माणसाला आता तारक ठरेल का मारक ठरेल असं काय वाटतं? तुमची भूमिका याबाबतची काय? नवीन शैक्षणिक धोरण हा आत्ताचा भाग आहे. मी मुलाखतीच्या सुरुवातीलाच हे नमूद केलं होतं की कोरोना काळामध्ये कुठलंही नवीन शैक्षणिक धोरण लागू करणं, मांडणं हेच मुळी चुकीचं आहे. कारण आमच्या पुढे सगळ्यात मोठा प्रश्न काय? आमचे माणसं जिवंत राहणं, आमचे उद्योगधंदे सुरू राहणं जे बंद पडत आहेत, किंबहुना आमच्या माणसांवर चांगली अशी लस निर्माण झाली पाहिजे, संशोधन व्हायला पाहिजे त्यावर, तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि हे सगळं असताना जर तुम्ही नवीन शैक्षणिक धोरण आमच्या पुढं देताय, आम्हाला काय विचार करायचा? आम्ही कुणाकडे बघायचं? आमच्या शेजारच्या कोरोनाग्रस्त रुग्णाकडे बघायचं की नवीन शैक्षणिक धोरणाकडे बघायचं?
कोरोनाचा प्रसार वाढत चाललाय याच्याकडे बघायचं की घरामध्ये ऑनलाईन मुलींचं शिक्षण, मुलांचं शिक्षण बघायचं? हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे भारतीय माणसांपुढं. म्हणून थोडीशी घाई होते. हे जर मागच्या वेळी झालं असतं किंवा कोरोना संपल्यानंतर झालं असतं तर निश्चित त्यावर अधिक चांगली चर्चा करता आली असते, गांभीर्यानं बोलता आलं असतं. पण आज जे काही नवीन शैक्षणिक धोरण लाभलेलं आहे ते धोरण मी 5 मिनिटाच्या आत संपवतो आहे. यावर खरं तर स्वतंत्र चिंतन करण्याची गरज आहे. या धोरणावर हे नवीन शैक्षणिक धोरण हे प्रामुख्यानं निर्माण झालेलं आहे ते पाठीमागचं धोरण हे चुकीचं होतं हे ठरवण्यासाठी. याचा अर्थ पाठीमागच्या शैक्षणिक धोरणामुळे काहीच चांगलं झालेलं नाही का? म्हणजे 1936च्या आसपास मला वाटतं कोठारी आयोगाच्या आसपास हे सुरू झालेलं जे काही शैक्षणिक धोरण आहे तिथपासून ते जवळ 34 वर्षानंतर, म्हणजे या 34 वर्षामध्ये काहीच घडलेलं नाही का असा प्रश्न पडतोय. घडलेलं आहे, मग हे नवीन का? तर एक लक्षात येतं यामध्ये की हळूहळू खाजगीकरणाची प्रक्रिया ही वाढत चाललेली आहे. सरकारला अधिकाधिक भाग आपल्या खांद्यावरचा हा खाजगीकरणावर टाकायचा आहे, खाजगी संस्थांवर टाकायचा आहे आणि आपल्याला हळू बाजूला काढायचं आहे. हे सरकारची जी नीती आहे ती नीती सर्वसामान्य माणसाला परवडणारी नाही. शिक्षण इथून पुढे सर्वसामान्य माणसाला अवघड होत जाणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे उत्तरोत्तर कामगारच वाढत जाणार आहेत, स्किल्ड वर्करच वाढत जाणार आहेत. आणि वर्कर्स वाढले, कामगार वाढले की पुन्हा शोषण होणार आहे. म्हणून फार कमी वेळ आहे. खरं तर विस्तृत मला उदाहरणासह इथं बोलायचं होतं, याच्यामध्ये वेळ कमी आहे. पण हे शैक्षणिक धोरण जर खाजगीकरण जर नाही झालं तर चांगलं होईल. अन्यथा खाजगीकरण जर असेल याच्यामध्ये तर मात्र हे शैक्षणिक धोरण हे सर्वसामान्य माणसाला पुन्हा पाठीमागे घेऊन जाणार आहे. 1936च्या पूर्व स्वातंत्र्य प्राप्तीच्या पूर्वी घेऊन जाणार आहे. त्यामुळे हे धोरण सरकारनं आपल्या स्वतःच्या जबाबदारीवर घ्यावं, ते सरकारी ठेवावं, खाजगी ठेवू नये. आणि अशा तऱ्हेने वेगवेगळ्या महाविद्यालयाचं क्लबिंग करून आंतरविद्याशाखीय महाविद्यालय स्थापन करून बाकीचे महाविद्यालय बंद पाडायचे का? असाही भाग आहे. बाकीचे प्राध्यापकांना घरी पाठवायचं का? शिक्षकांना घरी पाठवायचं का? काय करायचं? खेड्यात नेटवर्क नसतं आपल्याला, तिथं ऑनलाईन शिक्षण कसं पोहोचवायचं? लवटे सरांची भूमिका चांगलीच आहे. नवीन शिक्षक आणि नवीन धोरणं सगळे असावे, डिजिटल व्हावं. पण हे डिजिटल होणं शक्य आहे, पण ग्रामीण भागात कसं व्हायचं? आदिवासी भागात कसं जायचं? भटक्या विमुक्तांनी कसं करायचं? हे ऑनलाईनचं धोरण असो किंवा हे नवीन शैक्षणिक धोरण असो, हे खाजगीकरणापासून जर दूर राहिलं तर ते फायद्याचं असेल. अन्यथा पुन्हा गुलामगिरी आणि माणसाला मारणारं धोरण हे ठरलेलं होणार आहे. एक शेवटचा प्रश्न सर, साहित्या संदर्भात आहे. मला हा पडलेला प्रश्न असा आहे की जसं दुसऱ्या महायुद्धानंतर संपूर्ण जगाच्या मनपटलावर एक फार मोठा आघात झाला, तशा पद्धतीने या कोरोनाचा सुद्धा एक आघात संपूर्ण विश्वाला आहेच. जसं साहित्यामध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर नऊ साहित्य जन्माला आलं, तशा पद्धतीनं आता कोरोना नंतर कोरोनोत्तर साहित्य असं होईल का? निश्चित अशी संकल्पना येणार आहे. हा काळ जर माझ्या जीवनाला परिणामकारक ठरणार असेल तर ते साहित्यात निश्चितपणे येणारच आहे. म्हणून कोरोनोत्तर जे साहित्य असेल ते कोरोना या महामारीचे परिणाम दर्शवणारच असणार आहे. आणि येत्या 2-3 महिन्यानंतर हळूहळू सगळ्या कथा कादंबऱ्या या कोरोना काळानंतरच्या जीवनावरच्यावर प्रकाश टाकणाऱ्या निश्चित असणार आहे. तो एक वेगळा प्रवाह कालखंडाचा तो निर्माण झाणार आहे. भले तो 5 महिन्याचा असो, 7 महिन्याचा असो किंवा 1 वर्षाचा असो, पण कोरोनोत्तर साहित्यामध्ये कोरोनाचं जीवन हे तुम्हाला वाचायला भविष्यात निश्चित मिळणार आहे. धन्यवाद सर. सरांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्या सर्वांशी संवाद साधलेला आहे. आपल्या सर्वांच्या वतीने आणि भाग्यश्री प्रकाशन आणि संवाद प्रकाशनच्या वतीने आणि माझ्या वैयक्तिक वतीने सरांचे मी आभार मानतो. आपण उत्तमरित्या ही मुलाखत आपण दिलात, आपली साहित्यविषयक भूमिका मांडलात आणि मराठी साहित्य, शैक्षणिक धोरण, ऑनलाईन शिक्षण या संपूर्ण प्रक्रियेवरती आपण समग्रपणे एक व्यापक भूमिका मांडलात. त्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार मानून ही मुलाखत संपली असे मी जाहीर